नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. गंगेश्वर व्हॅली, नांदिवली रोड, डोंबिवली या ठिकाणी आपण आलेले आहोत. भाग्यश्री भूषण माळवे या वहिनींना भेटणार आहोत. चला जाऊन भेटूया माळवे कुटुंबाला. बघूया कशी तयारी केली आहे. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. द्राक्षाच्या वेलीला त्रिदयी पान, भूषणचे नाव घेते राखते होम मिनिस्टरचा मान. अरे वा, द्या ओळख करून. माझे नमस्कार. मम्मी, नमस्कार. सासरे, नमस्कार. आई, नमस्कार. आत्ते सासू, बर. बहीण, वहिनी, भाऊ, अजून एक भाऊ, ताई, बहिणीच्या मुली आणि हे सर्व आमचं मित्र. हो हो हो, नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? पुष्पावती रुंटा कन्या विद्यालय, नाशिक. नाशिक. तुमचं? माझी शाळा सहई जोंधळे विद्यामंदिर, डोंबिवली वेस्टला. घरी कोण कोण होतं? आई, बाबा, मोठा भाऊ. काय करायचे आई बाबा? बाबा तर माझगाव डॉकमध्ये होते, ते गव्हर्नमेंट सर्वंट होते. आई तर पहिल्यापासून हाऊसवाईफ होती. आणि तुमचे आई बाबा? माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि आई एक शॉपकीपर होते. बर. आता काय करता तुम्ही? मी पार्ट टाइम जॉब करते, हं. हाऊसवाईफ पण आहे आणि एक माझा एक छोटासा बिझनेस पण आहे. द चॉकलेट हाऊस या नावाने मी चॉकलेटच्या ऑर्डर्स घेते आणि केकच्या ऑर्डर्स. मग कशी ओळख झाली? आमच्या नात्यातनं समजलं की नाशिकला असं असं स्थळ आहे. हां. तर मग वडिलांनी फोन वगैरे करून एन्क्वायरी केली. मग नंतर त्यांच्याशी बोलणं झाल्यावर तिचे भाऊ बघायला इकडे आले होते घरी. मग त्यांनी घर वगैरे पाहिलं, मला पाहिलं, सर्व डिटेल्स विचारले. त्यांना आवडलं एकंदरीत. मग त्यांनी आम्हाला तिथे नाशिकला बोलवलं. तुम्हाला? हो. तुम्ही गेले होते? फॅमिली सकट मग आम्ही गेलो होतो तिथे बघायला. हां. मग आम्ही तिला प्रत्यक्ष बघितलं, कारण इकडे फक्त फोटोमध्ये पाहिलं होतं. प्रत्यक्ष पाहिलं, घर पाहिलं, घरच्यांशी बोललो आणि मग जवळजवळ दोघांकडनं होकार गेलाच. कसं काय लगेच होकार झाला? ऍक्च्युली लगेच होकार नाही झाला. बरा 2-3 महिने काळ गेला हो नाही मध्ये. हे 27 जुलै 2013 मला नाशिकला बघायला आले सगळ्या होते. तारखा लिहून ठेवता का? हो, ऍक्च्युली आमचे ज्या मेमरीज आहे त्याची मी एक डायरी बनवली आहे. काय सांगता? त्याला सर्व ग्रेट मेमरीज म्हणून असं नाव दिलं आहे आणि सगळं नोट डाऊन, म्हणजे लाईफमध्ये जे सगळ्या फर्स्ट गोष्टी काय काय घडल्या आहेत, काही वाईट घडलंय, चांगलं घडलंय, त्याची सगळी नोंद ठेवायला मला खूप आवडते. तुम्हाला नोंद ठेवायला आवडते? हो. बरं करता तुम्ही. सगळा हिशोब असतो. हां? सगळाच हिशोब असतो. ठेवायला लागतं. पण पहिल्यांदा तुम्ही दोघे एकमेकांशी कधी बोलले होते? जेव्हा हे माझ्या घरी मला फर्स्ट टाइम बघायला आले होते तेव्हाच आम्ही एक रूम मध्ये दोघं बोलत होतो. यांनी भरपूर क्वेश्चन्स केलेले तेव्हा मला. काय सांगता? हो. एकदाच त्यांनी भरपूर क्वेश्चन हो, केले? तेव्हाच कंटिन्यू क्वेश्चन्सवर क्वेश्चन आणि चालू आता होते. कोण करतं क्वेश्चन? आता तुम्हाला तर सर्वच माहिती आहे. तुम्ही तर इतक्या घरांमध्ये जातात, त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला नको. नाही, पण तरी तुमच्या घरात काय होतं? असतं, इथूनच असतं. थोडेसे चेंजेस पाहिजे ना वेळेनुसार. पण मग मला सांगा, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटले, बोलले, खूप प्रश्न त्यांनी विचारले, मग लगेच त्याच्यानंतर होकार झाला? नाही, लगेच होकार नाही झाला. हे जवळजवळ जुलैमध्ये बघून गेला. त्यांनी मला त्यांचं घर बघायला बोलवलेलं की आपण पूर्ण आयुष्य सोबत राहायचंय, तर तू तुझ्या हिशोबाने एकदा घर बघून घे, घरातली माणसांची ओळख करून घे आणि मग तुझा डिसिजन घे. मग तेव्हा तुम्ही इथे येऊन डायरीमध्ये किती स्क्वेअर फूट वगैरे? नाही, डायरी खूप नंतर, म्हणजे जवळजवळ सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर डायरी सुरू झाली. पहिले नातं पक्क केलं आणि मग ते लिहायला सुरुवात केली. तोपर्यंत नाही, मग तुम्ही येऊन गेला, हो, घर बघून गेला? घर बघून गेलं. मग काय लगेच होकार? हो, म्हणजे लगेच होकार म्हणजे मध्ये 2-1 महिन्याचा काळ गेला त्यामध्ये. पण त्या दरम्यान 2 महिन्यामध्ये तुमचा संवाद सुरू होता? हो, हार्डली होता, पण आम्हाला जवळजवळ म्हणजे दोघांकडनं पॉझिटिव्ह साईन आलीच होती. पण एक ऑफिशियली सर्वांसमोर, फॅमिली समोर आम्ही हा, मग पुढे काय झालं?
4 नोव्हेंबरला 2013 आमचा सुपारीचा कार्यक्रम घरी पण झाला. त्याच्यापूर्वी भेटला होता ना दोघे? हो, त्याच्या आधी पण भेटलो होतो, फॅमिलीला न सांगताही भेटलो होतो. आणि मध्ये माझे फॅमिलीला न सांगता? ॲक्च्युली ते बघायला आलेत आणि नंतर मध्ये माझे वडील वारलेत. तर तो काळ खूप त्रासदायक होता, कारण की वडील अचानक वारले, भावाचं लग्न बाकी होतं घरी, माझं लग्न होतं आणि मध्ये काही अशा गोष्टी झाल्या की त्याच्यामुळे खूप सफरिंग करावं लागलं त्यांना, म्हणजे माझ्या हस्बंडलाही आणि मलाही. मग आम्ही दोघं एकमेकाशी बोलत होतो, एकमेकांचा स्वभाव समजत होतो आणि आता म्हणजे ओळख इतकी झाली होती की नाही, हा व्यक्तीच माझ्यासाठी परफेक्ट आहे आयुष्याचा, हा माझा डिसिजन झाला होता. घरातल्यांना ते समजून सांगणं पण खूप डिफिकल्ट गेलं, पण त्यांनी पण आमचं ऐकलं आणि मग नंतर छानपैकी लग्न झालं. पण जेव्हा लग्नाचा हा विषय सुरू झाला होता तेव्हा तुम्ही काय करत होते? नोकरी होती? मी जॉबला होतो तेव्हा. अच्छा, तेव्हा तुम्ही हो, नोकरी हो, करत मी होता. पहिल्यापासून, मी 2007 पासून नोकरी करतो तेव्हापासून. आणि तुमचं चॉकलेट सुरू होतं तेव्हा? नाही, मी लग्न झाल्यानंतरून म्हणजे ॲक्च्युली बॉडी वाढली का एकदम? chocolate पहिले लाईफ म्हणून कॉलेज वगैरे त्याच्यात पूर्ण बिझी असायचं. लग्न झालं 23 फेब्रुवारी 2014ला आणि मग फर्स्ट इयरमध्ये बेबी झाली. मग वेळ जात नव्हता, बेबी पण मोठी होते, मग काय करायचं, मग जस्ट हॉबी म्हणून एक तो बिझनेसमध्ये त्याचं रूपांतर केलं. पण आता जशा शांत बोलतायत तशाच आहेत का हो या? नाही हा? नाही नाही. नाही, किती शांत आहेत त्या? आता कॅमेरे आहेत ना इथे. म्हणून नाहीतर कसा आहे स्वभाव? शांत असा नाहीये, पण आहे थोडीशी चिडचिड आहे. आहे ना? हो, ते चालतं. म्हणजे साधारणतः लग्नाची आता किती वर्ष झाली लग्न? आता फेब्रुवारीमध्ये 5 वर्ष पूर्ण 5 वर्ष. हो. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं आणि 5वं याचं जर प्रमाण मानलं तरी चिडचिडचं प्रमाण कसं झालं? पहिल्या वर्षी थोडासा किती ऍव्हरेज टक्के? वाढत जातोच हा. आणि ते नैसर्गिक आहे. नैसर्गिक ते आहे. नैसर्गिक आहे, ते म्हणजे आपण ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. नाही, पण आज हे एवढं बळ एकवटून कसं काय बोलताय तुम्ही? आज आहे तेवढे वेळ सोबत, त्याच्यामुळे काय होईल असं वाटत नाही. आता रात्रीचं बघू काय ते. वहिनी, काय हे इतकं तुमचा स्वभाव चिडचिड आहे? नाही, इतका चिडचिडा मग नाहीये. हे कसं काय एवढं बोलताय टीव्ही समोर? भाऊजी घरी आलेत ना, मग भाऊजी घरी आलेत ना. माझ्यावर ढकला सगळं. पण त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव शांत आहे, हा. छान आहे, प्रेमळ आहे. राग येतो कधी कधी, पण म्हणजे तो कंट्रोल करतो, कोणाच्या भावनांना हर्ट नाही करायचं असं त्याचं असतं. आणि मला समजून घेतो, माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा सगळं पूर्ण करतो. Very good. कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? पहिले हनीमूनला तर आम्ही केरळला गेलेलो, केरळ. अष्टमुडीला. बरं. त्याच्यानंतर रिसेंटली 5-6 महिन्यामध्ये कूर्गला गेलो, बँगलोर वगैरे आणि माथेरानमध्ये या छोट्या 5 वर्षात प्रमाण फिरण्याचं कमी होत गेलं? कमी झालं. आफ्टर 1 इयरच कमी झालं, कारण की माझी मुलगी आरोही झाली, मग तिला घेऊन थोडंसं ट्रॅव्हलिंग करणं प्रॉब्लेमॅटिक Difficult झालं. होतं. Difficult मग आता? होतं. आता ती थोडीशी मोठी होते, तर आता प्लॅनिंग तर भरपूर आहे, सर्व रेडी आहे, कुठे जायचं आहे काय ते सगळं ठरवून ठेवलंय? सर्व ठरवलं आहे. काय हो? टूर हो, सगळं झालेलं आहे. टूर पॅकेजेस वगैरे सर्व. डायरी आहे, पण ते डायरीतच ठेवू नका. नाही, ते नाही. प्रत्यक्षात आणण्यातच खूप इंटरेस्ट आहे. आहे ना? Very good. तर किती मस्त, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग ते डायरीत लिहायचं आणि मग ते पूर्णत्वाला न्यायचं. हो. हा? हो. वा वा. बरं, आता पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळामध्ये आम्ही काही घरात चिठ्ठ्या लपवल्या, त्या घेऊन यायच्या, वेळ 1 मिनिटाची, आणि 1 मिनिटात जर त्या सगळ्या चिठ्ठ्या आणल्या तर ती चांदीची अन्नपूर्णा आहे ना, ती सुद्धा 1 मिनिटात इथपर्यंत तुम्ही घेऊन येऊ शकाल आणि मग सगळं बक्षीस तुम्हाला मिळू शकेल. हां, चला. सप्तशृंगी मातेचा उदो उदो. देवाराजवळ. नांदा सौख्य बरे. कपाट किंवा कुंकुवाचा करंडा. तीस सेकंद झाली, फक्त 30 सेकंद राहिलेली आहे. बेबो बॉय. छोट्या बेडरूम मधला फोटो. पायातली वाहनं, पायताचा बरी. 10, 9, 8, 7, 6. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्याकडे आलेली आहे. नमस्कार.
अरे बापरे, एवढं कौतुक खरं 5 वर्षात एवढं कौतुक झालं असेल तर काय बघायला नको. तुम्हाला पटकन राग येतो, मान्य. मान्य. पण लगेच शांत पण होतो. हे बघा आता आम्ही स्वतःचा राग बऱ्याचदा आरोहीवर निघतो. नाही असा असं आरोप नाही. आहे म्हणजे कोणीतरी केलेला. हा, सगळ्यांची काळजी घेता हा तुमचा चांगला गुण आहे असंही म्हटलेलं आहे. पण प्रत्येकाने ना 10-10 ओळी लिहिल्या ना तुमच्यावर. प्रेम आहे ते माझ्यावरचं. हो ना. पण मुलीला मारते असं का म्हटलंय? नाही, कधीच नाही मारत तिला. कधी कधी मुलीला मारते आहे ना. लिहिलंय पण ते नाही मारत. कोणी लिहिलंय ते नाही सांगत. मी हँडरायटिंग करून ओळखलं. खूप लवकर राग येतो तुम्हाला. जरा रागावरच आहे सगळ्यांचा. सगळ्यांनीच खोटं लिहिलंय. वहिनी मला खरं सांगा, काल सगळ्यांना चॉकलेट पाठवली होती का? नाही, काल मी होम मिनिस्टरच्या कामातच खूप बिझी होते. घरी येणार स्वागताची तयारी करत होते. काल मी कोणालाच फोन नाही केलाय. काय सगळ्यांना म्हणजे कोणी माझ्याबद्दल वाईट लिहाल तर बघा. बरं, तुमच्या रागाबद्दल तुमचं काय म्हणणं? राग येतो, स्पष्ट बोलण्याची सवय. राग येतो म्हणण्यापेक्षा मी खूप स्पष्ट पण बोलते. या स्पष्ट बोलण्यामुळे बऱ्याचदा समोरच्याचं मन दुखावतं ना. हो, ते दुखावतं पण त्याची मी काळजी घेते. नंतर परत चुकीचं वाटलं असेल त्याची जाऊन चॉकलेट. नाही माफी मागते. मला वाटलं आता वाईट वाटलं तर हे घे चॉकलेट. नाही, त्यांची माफी मागते. म्हणजे रागात बोललं जातंय, समजतंय नंतरून की रिले, मग त्याच्यापेक्षाही जास्त जीव लावून त्यांची काळजी घेते. हो का? हो. तुमचं काय म्हणणं आहे, वहिनींनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे? जसं एकतर सगळ्यांनी रागाबद्दल लिहिलंय. राग तिचा येतो तो थोड्या वेळासाठी असतो, पण एक इन्स्टंट रिॲक्शन असते ती. तर थोडीशी सहनशीलता असली पाहिजे असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरा जर असा बदल म्हटला तर खूप काटकसरी आहे. म्हणजे अगदी डेबिट कार्ड क्रेडिट कार्डही तिच्याकडे दिलेले आहेत, पण ते खूप मोजून स्वाईप होतात. तर खर्च केला तरी चालेल, एवढा काटकसरीपणा नसावा. बघा, नवरा सांगतोय खर्च करा म्हणून. करते मी, असं नाही की नाही तितका होत नाही करत. तुमचं काय म्हणणं आहे, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी बदल म्हणजे ते खूप शांत आहे. तर इतकं पण शांत, आणि मी जे काही बोलते किंवा कोणी बोलते त्याच्यावरती खूप लवकर रिॲक्ट नाही होत. म्हणजे सगळ्या जगाचा विचार करणार, मग काय बरोबर आहे तो मार्ग निवडणार आणि मग जाणार. तर माझं म्हणजे असं नको, आपल्या मनाला वाटतं ती लाईफ आपण जगायला हवी. असं वाटतं तुम्हाला? काय हो? नाही, एकंदरीत विचार करायला थोडासा वेळ घेतो. तेवढी लवकर मी रिॲक्शन देत नाही. बरोबर. पण ठीक आहे, म्हणजे जेवढी इमर्जन्सी असते त्या हिशोबाने मी विचार रिव्हर्ट करण्यात करतो. 50 वर्ष घालवू नका. नाही, तेवढा वेळ नाही जात. तेवढा वेळ नाही जात. बरं, मला विचारायचंय तुम्हाला, आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? चिडचिड कमी करेन. करणार नक्की. तुम्ही? जसं हिची एक्सपेक्टेशन आहे, लवकर विचार करते. अरे वा. चला, आता चित्र काढायचं. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. या. बघते. दहा, 9, 8, 7, देखावा 6, निसर्ग 5, झाड, 4, 3, नदी, रेनड्रॉप 2, 1. हिरवळ वेळ संपली. थांबा, सांगा आता काय काढलंय? याक. स्नो. असा या नाशिक मध्ये फिरतो का? दहा, हॉटेल 9, बोलायचं नाही, तुम्ही काढत राहायचं. 8, 7, 6, 5, 4, 3, 2. वेळ संपली. थांबा थांबा, तुम्ही बरोबर काढलंय ना? तुम्ही चित्रकार म्हणून बरोबर काढलंय का? हो हो. आता सांगा काय काढलंय? कारलं.
आता माझ्याकडे ब्लू पेन होता, मी काय करू? हा जमलं, बघितलंस कॉन्फिडेंटली सांगतो बघा, जमलं हे. चला अभिनंदन तुमच्याकडे. हो ना, आपण कोण यांच्या? तिच्या बहिणीची जाव. बरं बरं बरं, काय म्हणणं आहे तुमचं त्यांच्याबद्दल? काय हसतमुख आहे आणि सगळ्यांचं स्वागत एकदम उत्सुकतेने करते. Very good. आदरातिथ्य चांगलं असतं तिचं. बरं, अजून कोण आहे? आई बाबा, सासू सासरे? मी तिची सासू आहे. हा, ती चांगली आहे स्वभावाने. असं सांगायला सांगितलंय. खरं काय आहे? नाही, खरंच चांगली आहे, स्वभावाने खरंच चांगलं चांगली आहे. आहे. हो, जरी ती रागवत असेल ना तेवढी शांत होते पटकन आणि प्रेमळ आहे खूप. म्हणजे आम्हा नवरा बायकोंना खरंच सुंदर बघते. आमचं कुटुंब खूप आनंदात आहे. खुश आहात तुम्ही? खुश, एकदम खुश, समाधानी आहात? अगदी आनंद. यापेक्षा वेगळं सर्टिफिकेट काय पाहिजे कुठल्या मुलगी आणि जावई दोघांचा स्वभाव खूप छान आहे. दोघं खूप चांगले आहे. हो, पण मला तुम्हाला विचारायचंय, एक 60 आणि 40 असे आता मार्क्स द्यायचे झाले तर जावयाला किती द्याल आणि मुलीला किती द्याल? मुलीला 60% मार्क देणार आणि जावयाला 40? नाही बरं आहे. नाही 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 तसं नाही. दोघांनाही तेवढेच मार्क देणारी. दोघं खूप छान आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. अच्छा, 50-50 देणार? दोघांनाही सारखेच मार्क मला देणार. वाटलं देतायत की काय नाही नाही मुलीला? दोघांनाही सारखेच मार्क देणार. दोघं सारखे आहे. दोघं छान आहे, एकदम स्वभावानी व्यवस्थित आहे. पण तुम्हाला सांगू, तुम्ही लहानपणापासून ज्या पद्धतीने त्यांच्याकडून याकचं चित्र काढून घेतलं गेलं, चित्रकला ड्रॉइंग मध्ये नव्हती, अभ्यासात हुशार आहे, सगळ्या गोष्टीच हुशार आहे. त्यामुळे तिची काहीच काळजीच नव्हती आम्हाला. हो का? हो, एकदम काळजी- सगळं- जी काय काळजी आहे ती जावयांचीच आहे. एकदम चांगली. आता तुम्हाला विचारायचंय, आज इतकं सगळ्यांनी भरभरून कौतुक करतायत, सगळेच चांगलं बोलतायत, कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं नाही किंवा लिहिताना सुद्धा कोणी काही लिहिलं नाही, तर काय म्हणजे हे कसं काय, कशामुळे हे? ते सर्व पण मला तितकंच प्रेम देता, म्हणून मी पण माझ्या परीने जेवढं त्यांना देता येईल त्याचा प्रयत्न करत असते. पण आता जशा न चिडता इतका वेळ शांत आहे, अशाच राहिल्या तर तुम्हाला आवडते? खूप आवडतं. असं का option मनापासून द्यायचे? बोलले. बरं, पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर्वात प्रथम वडिलांची, कारण की लग्न होताना जे काही झाला घडामोडी ते मी त्यांच्याशी पूर्णपणे शेवटच्या टायमाला पण नाही बोलू शकली. याचं आयुष्यभर मला वाईट वाटेल. तुम्ही? माफी मागायचीच झाली तर मी सर्व नातेवाईकांची माफी मागेल. कारण नोकरी अभावी आणि फॅमिली अभावी मला पर्सनली सगळ्यांना वेळ देता येत नाही किंवा असं क्वचित भेटणंही होत नाही, पण ते नक्की सुधारेल. तुम्ही आज मिस कोणाला करताय? आत्ता तरी मुलीलाच करतो, ती खाली गेली. आणि तुम्ही? माझे वडिलांना, कारण की त्यांना पण हा शो खूप आवडायचा. ते आवडीने अगदी रोज बघायचे. आता सुद्धा माझ्या घरी हा रोज शो बघितला जातो वर्षानुवर्ष. आणि एक माझी बहीण आहे ठाण्याला, ती काही कारणास्तव आज येऊ शकली नाही, मी तिला मिस करते. सगळं झालेलं आहे, मिस करणं, न आलेल्यांची नावं घेऊन झालेली आहे. उद्यापासून काय बदल करणार ते सांगितलेलं आहे. जे जे ठरवलेलं आहे, जे जे योजिलेलं आहे, जे जे डायरीत लिहिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास जावो ही मनापासून प्रार्थना. तुमच्या दोघांच्या सुखासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सगळे कुटुंबातले सगळे जसे आहेत तसेच राहो, आनंदात राहा, एकमेकांची नाती जपत राहा, असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.